कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेश वंदनेने करतो. तसंच आज माझ्याबरोबर साक्षात गणेश मानकर सर तोच आपल्या कार्याला हे मल्टिप्लिकेशन मध्ये करतो. तर माझं एकच म्हणणं असेल की मराठी माणसाने पहिली गोष्ट म्हणजे बिझनेसमध्ये उतरला पाहिजे. तुम्ही ही आयुषी एंटरप्राइजेस सुरू केली 15 वर्षापूर्वी आणि मी 2002 साली माझ्या काकांकडे म्हणजे आकाश एंटरप्राइजेसमध्ये ॲज अ सर्व्हिस टेक्निशियन म्हणून मी माझं काम चालू केलं आणि मी सॅटर्डे क्लब जॉईन केल्यानंतर माझी जी आयुषी एंटरप्राइजेस जी वॉटर प्युरिफायर सर्व्हिसचं काम करतो त्याच्यामध्ये तर मला सक्सेस मिळालंच. त्यांनी मला अजून आपल्या बिझनेसमध्ये कसं आपण वाढ करू शकतो अशी बरेचशी चांगल्या प्रकारची आयडिया मला त्यांनी दिली. सरांनी एक कंपनी सुरू केली, 15 वर्ष आणि 15 टेक्निशियन्स हे जे आहे ते त्यांच्याबरोबर 15 वर्ष जोडलेले आहेत आणि त्यांच्याच बिझनेसमुळे आता तो बिझनेस ऑटो पायलटमध्ये गेला आणि लास्ट आता मी 18 वर्ष झाले आणि नवी मुंबईमध्ये माझी स्वतःची कंपनी आयुषी एंटरप्राइजेस चालू केली. नमस्कार, मी श्रुती माळी फ्रॉम श्रू तथास्तु कोऑपरेटिव्ह इव्हेंट्स. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेश वंदनेने करतो. तसंच आज माझ्याबरोबर साक्षात गणेश मानकर सर ह्यांचं नावच गणेश आहे आणि ऑफकोर्स आपल्या कार्याला हे मल्टिप्लिकेशनमध्ये करतील. तर सरांबद्दल काय सांगावं की आपण प्रत्येक मीटिंगमध्ये बघितलं असेल ब्रह्मा विष्णू महेश त्यातमधले एक सर आहेत आणि आज मला संधी मिळाली आहे की त्यांच्याबरोबर एक जवळीक संधी साधण्याचा. जेव्हा आपण सॅटर्डे क्लबच्या भारतातल्या नवरत्नाबद्दल बोलतोय त्याच्यामधलेच एक आहेत सर. तर मला हे असं विचारायला आवडेल की तुम्ही जी आयुषी एंटरप्राइजेस सुरू केली 15 वर्षापूर्वी आणि तुमच्या 18 ते 23 वर्षाच्या जर्नीमध्ये असं काय झालं आणि अशी काही जादू झाली की त्याच्यामुळे तुम्ही आज आमच्यासमोर इतक्या मोठ्या सक्सेसफुल बिझनेसमॅनचे एक सीट ऑक्युपाय करताय. येस. नमस्कार, मी आयुषी एंटरप्राइजेसमधून गणेश मानकर. मी 2002 साली माझ्या काकांकडे म्हणजे आकाश एंटरप्राइजेसमध्ये ॲज अ सर्व्हिस टेक्निशियन म्हणून मी माझं काम चालू केलं. तिथे 3 ते 4 वर्ष मी सर्व्हिस टेक्निशियनचं काम केलं. नंतर त्यांनी मला एक घाटकोपर ब्रँच जी आहे सेंट्रलमध्ये ती हँडल करायला दिली. ती मी त्यांना सक्सेसफुल हँडल करून दिली. मग त्यांनी मला नवी मुंबईमध्ये काम करण्याची संधी दिली आणि लास्ट आता मी 18 वर्ष झाले मी नवी मुंबईमध्ये माझी स्वतःची कंपनी आयुषी एंटरप्राइजेस चालू केलेली आहे. सो इन्स्पायरिंग, सो इन्स्पायरिंग. सर एक कंपनी पण मी असं ऐकलं तुमची अजून एक कंपनी आहे. तर सॅटर्डे क्लबचं याच्यामध्ये काय कॉन्टेक्स्ट आहे? येस, नक्कीच आहेत. कारण मी आता 5 वर्षापूर्वी सॅटर्डे क्लब जॉईन केला होता मला माहिती मिळाल्यामुळे आणि मी सॅटर्डे क्लब जॉईन केल्यानंतर माझी जी आयुषी एंटरप्राइजेस जी वॉटर प्युरिफायर सर्व्हिसचं काम करतो त्याच्यामध्ये तर मला सक्सेस मिळालंच. पण त्याच्यामुळे अशी काही माझी मित्रमंडळी इथं मला मिळाले. त्यांनी मला अजून आपल्या बिझनेसमध्ये कसं आपण वाढ करू शकतो अशी बऱ्याचशी चांगल्या प्रकारची आयडिया मला त्यांनी दिली आणि त्याच्यामधूनच मी एसीचं सर्व्हिसचं काम चालू केलं आणि आता वॉटर प्युरिफायर बरोबर एसी सेल्स आणि सर्व्हिसचं काम माझ्याकडे चालू आहे. ओ माय गॉड! म्हणजे सरांनी एक कंपनी सुरू केली, 15 वर्ष आणि 15 टेक्निशियन्स हे जे आहे ते त्यांच्याबरोबर 15 वर्ष जोडलेले आहेत आणि त्यांच्याच बिझनेसमुळे आता तो बिझनेस ऑटो पायलटमध्ये गेलाय आणि सर आपल्याबरोबर आपल्यालाच त्या लेव्हलला नेण्याचा प्रयत्न करतायत. सो इंटरेस्टिंग, सो नाईस, किती छान. सर तुम्ही हे सक्सेस शेअर करताना तुम्हाला काय वाटतं की आपण श्रोत्यांना काय मेसेज देऊ की त्यांनी काय करायला पाहिजे त्याच्यामुळे आज आम्ही तुमच्याकडे बघून एका पर्टिक्युलर लेवलवर तुमच्यासारखं आम्ही होऊ शकतो? कसं आहे की मला आता टोटल 23 ते 25 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे या टोटल सर्व्हिस इंडस्ट्रीजमध्ये आणि माझ्याकडे जे टेक्निशियन आहेत ते लास्ट 15 वर्षापासून ते माझ्याकडे काम करत आहेत. त्यामुळे माझा जो बिझनेस आहे तो ऑटो पायलट वरती गेलेला आहे. तर माझं एकच म्हणणं असेल की मराठी माणसाने पहिली गोष्ट म्हणजे बिझनेसमध्ये उतरला पाहिजे. यश अपयशच असतातच पण आपण सतत प्रयत्न करायला पाहिजेत आणि त्याच्यामधूनच मग एक बिझनेस एकमाचे 2 बिझनेस अशा प्रकारचे आपले बिझनेसमध्ये पण ग्रोथ होऊ शकते. सो इन्स्पायरिंग. म्हणजे आज सरांनी आपल्याला एकापेक्षा जास्त बिझनेस करण्याला नक्कीच उत्साहित केलं आहे आणि मी तर एक्सायटेड आहे. नक्कीच तुम्ही पण असणार आणि ह्याचे बरेच एपिसोड बघण्यासाठी कीप वॉचिंग. करंटली सायनिंग ऑफ फॉर नाऊ. मी श्रुती माळी. गणेश मानकर.